नमस्कार. मी डॉक्टर मनीषा केतकर, CMA मेधा सोमनी यांच्या चातुर्मास साठा उत्तराची कहाणी या पुस्तकाचं अभिवाचन करत आहे. वाचकांशी हितगुज. आषाढी एकादशी आली की चातुर्मासाचे वेध लागतात. हे 4 महिने विविध सण आणि व्रतवैकल्यांची रेलचेल असते. पूर्वीच्या काळी 4 महिने काहीतरी नेम आवर्जून केला जाई. ठराविक देवाला ठराविक फूल पान वाहण्यापासून ते काही पदार्थ न खाण्याच्या नेमापर्यंत अनेक गोष्टी केल्या जात. 4 महिने लग्नकार्य नाही, प्रवास नाही, कांदा लसूण नाही, अशा बऱ्याच गोष्टी पाळल्या जात. त्यामागे काहीतरी विचार असावा हे नक्की. अंधश्रद्धा या नावाखाली यातील बऱ्याच गोष्टी आज समाजाने सोडून दिल्या आहेत. या गोष्टी फक्त बायकांनाच कराव्या लागतात, हे त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण आहे यासारखे आक्षेप नोंदवले जातात. हे 4 महिने स्त्रियांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, त्यांना अनेक गोष्टींची माहिती देण्यासाठी मुकरर केले असावेत. पूजा, व्रत, वैकल्य यासाठी अनेक प्रकारची फळं फुलं लागतात. त्या निमित्ताने 4 बायका एकत्र जमतात, मोकळ्या गप्पा गोष्टी करतात. अत्तर, धूप, फुलं यांचा संमिश्र सुवास वातावरणात पसरतो. गजरे फुलं घालतात. नैवेद्य आहे म्हणून सागर संगीत स्वयंपाक केला जातो. या सुवासाचा, भेटींचा, गप्पांचा, पदार्थांचा, नेसलेल्या नवीन साड्यांचा, दागिन्यांचा सकारात्मक परिणाम स्त्रीवर होतो. बाहेर वातावरण कुंद असले तरी या कार्यक्रमामुळे कंटाळवाणे होत नाही. स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आधीच्या पिढीतील बायकांना बघितले की त्यांचा उत्साह, त्यांचा चौकसपणा आश्चर्यचकित करतो. आपल्या आठवणीतील ज्या बायका ज्येष्ठ होत्या त्या आठवल्या तर कंटाळा आलाय, विसरायला होतंय, मी दमले, माझे पाय दुखतात, केस गळतात असे त्या कधी म्हटल्याचे आठवत नाही. त्यांचे नैतिक बळ उत्तम होते. त्यांनाही अडचणी होत्या, जबाबदाऱ्या होत्या, त्रास होता. घरात मुले माणसे जास्त असल्याने काम अधिक असायचे. त्या मानाने आर्थिक सुबत्ता आणि कामात मदत कमी असायची. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असले तरी त्यांची उमेद चांगली होती. त्या उत्साही आनंदी होत्या. सध्या काळात स्त्रियाच नव्हे पुरुषही लवकर थकतात असे का? मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर व्रतवैकल्याच्या निमित्ताने मनाला आवर घालायचा प्रयत्न दिसतो. मन ताब्यात ठेवण्यासाठी नाही ऐकायची सवय असावी लागते. शारीरिक दृष्टीने त्याचे परिणाम असतीलच, पण मनाचा मागोवा घेणे सध्याच्या स्थितीत आवश्यक वाटते. स्वतःला पाहिजे ते, मनाला येईल ते करायचे नाही, हे मनावर बिंबवण्याचा तो प्रयत्न होता. सहन अभ्यास आणि गरजा कमीत कमी ठेवण्याचा तो वस्तुपाठ होता. महिनाभर कांदा खायचा नाही म्हटले तरी आज जीवावर येते, जमत नाही. श्रावण महिना पाळायचा म्हटलं तरी ते देखील नको वाटते. आपल्या पूर्वजांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून अशा प्रथा निर्माण केल्या. एखादी गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय समाज ती ऐकत नाही म्हणून पूर्वजांनी त्याला देवाधर्माचे नाव दिले. आता समाज प्रगत झाला आहे, त्यामुळे देवासाठी काही करावे हे आपल्याला मान्य नाही. गणपतीत आणि नवरात्रात नाचणे म्हणजे धार्मिक आहोत असे नाही, आणि परंपरा पाळल्या नाहीत म्हणजे पुढारलेले आहोत असेही नाही. ज्या प्रथा आज पाळणे शक्य आहे त्या पाळून बघू. ज्याचा त्रास होतो, कालबाह्य वाटतात त्या सोडून देऊ. सर्वच टाकाऊ नसतील. त्यामागे काय उद्देश असावा ते शोधू. सगळ्या गोष्टींचा परत विचार करायला हवा. गोष्ट म्हटलं की चातुर्मासातील कहाण्या आठवतात. या गोष्टींना तात्पर्य असतं. काही सांगायचं असेल त्यासाठी गोष्ट रचली जाते, त्यासाठी व्यवहारातले दाखले दिले जातात. गोष्टींचा शेवट सुखांत असतो. त्या इसापनीती किंवा पंचतंत्रातील गोष्टींसारख्याच असतात. या सर्व कहाण्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण या ओळीने संपतात. त्याचा अर्थ असा की खोलात गेलो तर कहाणी सांगायला 60 उतारे लागतील, पण 5 उतार्यातच त्याचा सारांश लिहिला आहे. या 5 उतार्यात संपूर्ण कहाणी ऐकल्याचे फळ किंवा पुण्य लाभेल, म्हणजे थोडक्यात सांगितले असा त्याचा अर्थ आहे. हे पुस्तक चातुर्मासातील सर्व कहाण्यांना उजाळा देण्याचा एक प्रयत्न आहे. सर्व कहाण्यांचा भावलेला अर्थ लिहिला आहे. या कहाण्यांमधून नक्की कोणता बोध घ्यावा हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे.
हा एक अर्थ असला तरी प्रत्येकाला वेगळा अर्थ सुचू शकतो. या निमित्ताने वेगळ्या दृष्टीनेही विचार करता येईल. आपल्या संस्कृतीला समजून घेण्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद.